प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. यावेळेस देवाच्या वचनातून काही गोष्टी आपण पाहूया. रोमकरासपत्र याचा 9वा अध्याय आणि 30 वचनापासून. तर मग आपण काय म्हणावे, असे की जे परराष्ट्रीय नीतिमत्वाच्या मागे लागले नव्हते त्यांना नीतिमत्व म्हणजे विश्वासाच्या द्वारे मिळणारे नीतिमत्व प्राप्त झाले. परंतु इस्रायल लोक नीतिमत्वाच्या मागे नियमामागे लागले होते, तरी ते त्या नियमापर्यंत जाऊन पोहोचले नाही. का नाही? कारण विश्वासाने नव्हे तर कर्माने कार्य होईल असं समजून ते त्याच्या मागे लागले. अडवणुकीच्या धोंड्यावर ते ठेचाळले. या ठिकाणी आपल्याला नीतिमत्व मिळवण्याविषयी बऱ्याचशाच गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत आणि आपण ज्या या जगामध्ये जगत आहोत त्यावेळेस आपण या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवं की नीतिमत्व कोणत्या प्रकारे आपल्याला प्राप्त होईल. प्रभूचं वचन जशा प्रकारे आपल्याला सांगतं की विश्वासाने नीतिमत्व मिळवता येईल, पण बऱ्याच वेळेस आपण आपल्या जगामध्ये जगत असताना कर्माने नीतिमत्व मिळवण्यासाठी झटत असताना बऱ्याचशाच गोष्टी बरेचसेच लोक आपण पाहतो. जसं आपण अब्रामाच्या जीवनामध्ये पाहतो. अब्रामाचं जीवन जशा प्रकारे रोमकराच्या पत्रामध्ये आपल्याला त्याच्याविषयी वाचायला मिळतं. रोमकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 19व्या वचनापासून पुढे. तथापि विश्वासाने दुर्बळ न होता आपले निर्जीव झालेले शरीर व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करायला अशी समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. ज्यावेळेस अब्राम आणि इतर देवाच्या सेवकांच्याकडे ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस त्यांनी विश्वासाच्या द्वारे कशा प्रकारे नीतिमत्व मिळवलं या गोष्टीकडे गांभीर्यानं आपलं लक्ष जातं. अब्रामच्या ह्या घटनेविषयी पाहत असताना जे अभिवचन त्याला 25 वर्षापूर्वी मिळालेलं होतं आणि 25 वर्षापूर्वी देवाने त्याला सांगितलं होतं की तुझी संतती वाळू शकना इतकी होईल. 25 वर्ष अब्राम वाट पाहत होता आणि ज्यावेळेस तो 99 वर्षाचा होता त्यावेळेस पुन्हा एकदा देवानं त्याला त्याच्या अभिवचनाची आठवण करून दिली. ह्या मोठ्या कालखंडामध्ये त्याच्या जीवनामध्ये देवाचं अभिवचन जिवंत झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि ते अभिवचन जिवंत होण्याद्वारेच त्याच्या जीवनामध्ये खूप मोठा असा चमत्कार जे मनुष्यासाठी केवळ अशक्य आहे अशा प्रकारचा चमत्कार त्याच्या जीवनामध्ये आणि त्याच्या पत्नीच्या जीवनात पाहायला मिळतो. पण ज्यावेळेस आपण या जगामध्ये जीवन जगत आहोत त्यावेळेस निश्चित अर्थाने आपण प्रभूवर विश्वास ठेवतो, आपण बायबल वाचतो, त्याच्यानंतर आणि अशा बऱ्याचशाच गोष्टी ज्या धार्मिक कार्य ज्याला म्हणता येईल या सगळ्या गोष्टी आपण करत आहोत. पण त्याचबरोबर आपण या गोष्टीकडे अजून गांभीर्याने लक्ष देऊया की विश्वासाने कशा प्रकारे मला ते नीतिमत्व मिळवता येईल. माझ्या जीवनामध्ये देवाचे अभिवचन देवाची वचनं जिवंत प्रमाणे कशी काम करू शकते. तुम्हाला सांगू द्या मला की बायबलमध्ये लिहिलेली सर्व वचनं ही आपल्या सर्वांसाठी जिवंत स्वरूपात काम करतात, पण तुम्हाला त्याच्यावरती जाणीवपूर्वक दृढ विश्वास ठेवावा लागेल. जशा प्रकारे अब्राहामाविषयी आपण या ठिकाणी पाहतो. अब्राहामाचं शरीर सारेचं शरीर हे निर्जीव होतं आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कार्य होईल अशा प्रकारची कोणतीही शक्यता नव्हती. पण ज्यावेळेस देवाचं वचन त्यांनी स्वीकारलं आणि देवाची अभिवचनं ते आपल्या मुखाने कबूल करू लागले. जसा देव त्यांना म्हणाला की आजपासून तुला अब्राम नाही म्हणणार तर अब्राहम म्हणतील, तुला सारा म्हणणार नाही तर सारा म्हणतील. आणि या 2 नावांच्या मध्ये बदल करण्याचा देवाचा अर्थ असा होता की देव त्यांच्या मुखातून ती वचनं जिवंतपणे कबूल करून घेऊ इच्छित होता आणि त्याला असं वाटलं की ज्यावेळेस अब्राम ह्या गोष्टी कबूल करायला सुरुवात करेल त्याच्या जीवनामध्ये ती वचनं जिवंत स्वरूपात काम करते आणि तेच अभिवचन त्यासाठी नीतिमत्व असं गणण्यात येतं. आज या जगामध्ये जसं आपण संकट पाहतो, कोरोनासारखं मोठं संकट या जगामध्ये आता आलेलं आहे. बरेचसेच लोक आपल्या घरामध्ये आहेत आणि आपल्याजवळ बऱ्याचशाच अविश्वासाच्या गोष्टी, अविश्वासाच्या बातम्या किंवा अविश्वासाच्या घटना आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळते आणि पुष्कळ अशा याच्यातून काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल असं काहीच नाही. आणि आजूबाजूला हे सगळं असताना आपल्याकडे एक देवाचं अभिवचन आहे जे आपण बायबल रोज वाचत आहोत आणि ते बायबल तुमच्या आणि माझ्यासाठी सर्वांसाठी खूप मोठं नीतिमत्वाचं काम करू शकतं. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सर्वांच्या जीवनामध्ये
ती जिवंत वचनं अद्भुत रीतीने काम करू शकतात. जसं ती येशूची आई मरिया तिच्या जीवनामध्ये काम करतात. जशा प्रकारे येशू जन्मण्यापूर्वी तिच्याजवळ देवदूत आला आणि देवदूताने तिला एक अभिवचन दिलं किंवा देवाकडून आलेला संदेश तिला सांगण्यात आला की तुझ्यावरती परात्पराची छाया होईल आणि जो पुत्र तुला जन्मेल त्याचं नाव तू येशू ठेव. आणि हे सर्व घडल्यानंतर ज्यावेळेस देवदूतचं संभाषण पूर्ण होतं त्यावेळेस मरिया एक शब्द बोलते आणि तो शब्द खूप महत्वाचा आहे. ती असं म्हणाली की पहा मी प्रभूची दासी आणि आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. ज्यावेळेस ती असं बोलली त्यावेळेस तिच्या जीवनामध्ये ते देवाचं अभिवचन, ते देवदूताच्या कर्वी तिच्या जीवनामध्ये आलं होतं, ते तिच्यासाठी जिवंत बनले आणि ते तिच्या शरीरामध्ये काम करू लागलं. आणि देवाचं वचन जशा प्रकारे आपण वाचतो योहानाचं शुभवर्तमानाचा पहिला अध्याय आणि त्याच्यामध्ये की प्रारंभी शब्द होता आणि शब्द देव होता आणि शब्द देवाचं होतं. म्हणजे काय की येशू ख्रिस्ताच्या द्वारे ह्या जगामध्ये काहीच निर्माण झालं नाही, पण ते दुसरं तिसरं काही नसून ते देवाचं वचन आहे की जे सजीवपणे सक्रियपणे आपल्या शरीरामध्ये काम करतं, आपल्या जीवनामध्ये काम करतं, आपल्या सर्व आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये काम करतं. ज्यावेळेस एखाद्या आजारासाठी ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो त्यावेळेस त्या ठिकाणी देवाचं वचन आपण बोलतो आणि ज्यावेळेस आपण देवाच्या अभिवचनाला त्या ठिकाणी उच्चारतो त्यावेळेस तीच देवाची वचनं त्याच्या शरीरामध्ये मुख्यत्वे करून रोग बरा करण्याचं सामर्थ्य त्याच्या शरीरामध्ये क्रिएट करतात आणि त्याचा रोग बरा होतो. ज्यावेळेस एखादा दुष्टात्म्यासाठी आपण आज्ञा देत असतो त्यावेळेस देवाची तीच वचनं आपण बोलतो की जी वचनं अभिवचनाद्वारे आपल्याला प्राप्त झालेली आहेत आणि त्यावेळेस दुष्ट आत्मा त्या शरीरातून निघून जातो. बऱ्याच वेळेस ज्या वेळेस अशा प्रकारच्या गोष्टी आपण चमत्काराच्या गोष्टी पाहतो त्यावेळेस शब्द बोललेले आपल्याला पाहायला. जशा प्रकारे शताधिपतीचा चाकर आजारी असतो आणि शताधिपती येशू ख्रिस्ताकडे येतो आणि तो म्हणतो की माझा चाकर बरा व्हावा आणि माझ्या घरामध्ये तुम्ही या. आणि ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्त त्या ठिकाणी शब्द बोलतो की तुझा चाकर बरा झालेला आहे आणि शताधिपती विश्वास ठेवून जातो आणि विश्वास ठेवून गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्ताच्या त्या शब्दाद्वारे ती वचनं त्याच्या अंतःकरणामध्ये काम करतात आणि ज्यावेळेस तो घरी जातो त्यावेळेस चाकर ऑलरेडी बरा झालेला असतो. आणि त्याला पाहायला मिळतं की कोणत्या वेळेस बरा झाला की ज्या क्षणाला येशू बोलला की बरा झालेला आहे त्या क्षणाला चाकराला आराम पडू लागलेला होता. ज्यावेळेस येशू ख्रिस्त या मुलगीला जिवंत करतो आणि त्यावेळेस त्या मुलगीला जिवंत करत असताना फक्त तो शब्द बोलतो आणि तो म्हणतो की मुली उठ आणि त्यावेळेस ती उठून बसते. आपल्याला पाहायला मिळतं की ज्यावेळेस ही वचनं जी आहे, ही अभिवचनं जी आहे जी बायबलमध्ये आपल्याला देऊ केलेली आहे, बायबल आपल्याला ती अभिवचनं देऊ करतात. जे अब्राम आणि सारेला मिळालं, जे येशूची आई मरियाला मिळालं, जे याईराच्या मुलीला मिळालं, जे शताधिपतीच्या चाकरासाठी येशू ख्रिस्त बोलला आणि बार्तिमय अंधळ्यासाठी जे येशू ख्रिस्त बोलला आणि अशी बरीच चमत्कार आपण जे पाहतो. जे वचनं मोशेला परमेश्वर बोलला आणि जी वचनं अजून इतर देवाच्या सेवकांच्या साठी परमेश्वराने बोललेली आणि ती अभिवचनं त्यांच्या जीवनामध्ये प्रकर्षाने पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळतात. ती वचनं आज तुमच्या आणि माझ्यासाठी सुद्धा आहे. जसे येशू ख्रिस्त स्वर्गारोहणापूर्वी शिष्यांच्या जवळ येतो आणि शिष्यांना सांगतो की पहा युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. ते अभिवचन आज सुद्धा तुमच्या आणि माझ्यासाठी जशाच तशा प्रकारचं आहे. ज्यावेळेस आपण ते स्वीकारतो त्यावेळेस त्याच्या उपस्थितीचं जाणीव आपल्याला आजूबाजूला होत असते. ज्यावेळेस मी हे स्वीकारतो की डोंगर दऱ्या ढळतील पण देवाची दया माझ्यावरची ढळणार नाही त्यावेळेस ती निश्चित अर्थाने तुमच्या आणि माझ्यासाठी टिकून आहे. ज्यावेळेस आपण हे स्वीकारतो की स्तोत्र संहिता 34व्या अध्यायामध्ये देवाचं वचन सांगते की तरुण सिंहाच वाण पडेल आणि माझ्यावरती विश्वास ठेवणाऱ्याला कधीच कोणत्याही वस्तूची वाण पडणार नाही, त्यावेळेस ती वचनं तशा स्वरूपामध्ये अगदी जशाच तशी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काम करतात आणि कोणत्याही वस्तूची वाण पडत नाही. पण लक्षात ठेवा ती वचनं अभिवचनं आपण स्वीकारायला हवं. पण बऱ्याच वेळेस आपण कर्मानी ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण कर्मानी मिळवण्यापेक्षा आपण केवळ आणि केवळ विश्वास ठेवण्याद्वारे प्राप्त करण्यासाठी देवाने आपल्याला हे देव केलेले. आणि म्हणून मी आज तुम्हाला आपल्या अंतःकरणामध्ये ह्या गोष्टीसाठी उत्साहित करू इच्छितो की तुम्ही देवाच्या यथाकाळी पूर्ण होणाऱ्या वचनावरती विश्वास ठेवा. जशा प्रकारे जकर्याच्या जीवनामध्ये जकर्याजवळ योहानाविषयी भविष्यवाणी देण्यासाठी, योहानाविषयी सांगण्यासाठी देवदूत आला आणि त्यावेळेस जकर्याने त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही. असं कोणतं कारण होतं की जकर्या त्या गोष्टीवर विश्वास ठेवू शकला नाही?
कारण जखर्याच्या भरपूर अगोदरपासून परमेश्वर कुणाशी कोणत्याही स्वरूपात कधी बोललेला नव्हता आणि भरपूर असा मोठा काळ गेलेला होता त्या काळामध्ये. आणि अचानक रीतीने जखर्याशी देवाचा आत्मा ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस त्या वचनावर विश्वास ठेवणं त्यासाठी अवघड बनलं. पण नियमशास्त्र मात्र जखर्याजवळ सुद्धा होतं आणि नियमशास्त्र हे जखर्याने सुद्धा वाचलेलं होतं. बऱ्याच वेळेस आता सुद्धा कंडिशन अशी आहे की चर्चेस बंद आहेत. आता सुद्धा परिस्थिती अशी आहे की आपण भरपूर वेळेस सहभागितेत गेलेलो नाही आणि पण तरी पण आपल्याजवळ देवाचे वचन आहे, तरी पण आपल्याजवळ परमेश्वराचं ते अभिवचन आहे जे बायबलमध्ये जशाच तसं तुमच्यासाठी आहे. आणि तेच अभिवचन सांगतं की यथाकाळी पूर्ण होणाऱ्या देवाच्या वचनावरती विश्वास ठेवा. आणि ज्यावेळेस देवाचं अभिवचन तुम्हाला मला ह्या गोष्टी सांगत आहे त्यावेळेस आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या परिस्थितीसाठी, आपल्या आजारांसाठी आणि आपल्या सगळ्या बाजूंसाठी, आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी, आपल्या सामाजिक जीवनासाठी आणि जी कठीण परिस्थितीतून आपण जातो त्या सगळ्या कठीण परिस्थितीसाठी देवाच्या वचनावर आपण विश्वास ठेवू. तो विश्वासच तुमच्यासाठी नीतिमत्व गणला जाईल. ती अभिवचन ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मुखातून बोलू लागाल त्यावेळेस ती जिवंत स्वरूपात तुमच्या शरीरात, तुमच्या जीवनात, तुमच्या कुटुंबात काम करू लागतील आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला त्या चमत्काराचा अनुभव येऊ लागेल. आणि म्हणून यावेळेस मी तुम्हाला अधिक उत्साहित करू इच्छितो देवाच्या वचनावर अधिक विश्वास ठेवण्यासाठी, अधिक त्याच्या वचनामध्ये घडून जाण्यासाठी, अधिक ती वचनं तुमच्या जीवनामध्ये जिवंत करून घेण्यासाठी आणि तुमच्या शरीरामध्ये काम करू लागण्यासाठी, त्याच्या उपस्थितीचा अनुभव तुम्हाला दिवसेंदिवस होत राहावा, त्याची अभिवचनं तुमच्या शरीरामध्ये जिवंत स्वरूपात काम करावी, तुम्हाला त्याच्या वचनांच्या द्वारे आरोग्य प्राप्त व्हावं. आणि म्हणूनच देव असं म्हणतो की तो त्याचं वचन पाठवून रोग बरे करतो. आणि म्हणूनच आज आपण त्या यथाकाळी पूर्ण होणाऱ्या देवाच्या अभिवचनावर आणि देवाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टीवरती विश्वास ठेवू. जसा तो म्हणाला युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. परमेश्वर सदोदित तुमच्या बरोबर आहे, त्याचा आत्मा तुमच्या बरोबर आहे. आणि प्रभू करो या वचनाच्या द्वारे तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन.